ताट अजिबात गरम होत नाही. गोरगरिबांना केळी किंवा बिस्किट वगैरे काहीतरी वाट. सुट्या लागल्या का तुला? स्वादिष्ट आणि हेल्दी भेळ तयार झालेली आहे. अरे इथे नको झोपू, मला पाडशील राजा. 5 वाट्या आमरस. मी तर 7-8 वर्षापूर्वी 7-8 झाडं लावलेली. तू एकटीच खामी नाही खाणार. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेत आता आणि मी आज अगोदर टेरेसवरती चाललेली आहे, कारण आज आजूचा डब्बा नाहीये. त्याचा आज स्पेशल डे आहे, तो म्हणजे त्याचा आज जन्मदिवस आहे. तो म्हणला की आई आज मला डब्बा नको आहे, मी आज स्वतःला एक ट्रीट देणार आहे. तो म्हणजे तो स्वतःच बाहेर कुठेतरी खायला जाणार आहे. म्हणजे ठीक आहे बाबा, स्वयंपाक तर मला करायचा आहे, पण टेरेसवरून आल्यानंतर अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर मग टेरेसवरती जाते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो हरी सुंदर नंदन कुंद. इथं मी भाज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. आता टेरेसवरती जाऊन येते. आजी आज लवकर येऊन बसलेले आहेत आणि प्राणायाम करत आहेत. चला, कबूतर पण माझी वाट बघत बसलेले आहेत. कसे बसलेत. जल ओतते अगोदर. राधा ओ राधा. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात आता. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते हरिसुंदर नंद मुकुंद. चला, आतापासून फक्त प्राणायाम करते, व्यायाम नाही करणार, कारण माझे सांधे खूप दुखत आहेत. काल खूप झाला व्यायाम योगा क्लासमध्ये, त्याच्यामुळे आज शोल्डर मनगट वगैरे खूप दुखत आहे. आता तर डेस्की पण उचलत नव्हती, एवढं माझं मनगट दुखते. आता 2-3 दिवस मला नाही वाटत की मी जाईल योगा क्लासला. आता बसून प्राणायाम करते. हा या मग. हा चला, आता मी सुद्धा खाली चाललेली आहे. दादूचा फोन आलेला ये म्हणून, त्याचं औक्षण करायचं आहे. चला जाते खाली. आणि एकदा का माझ्या शरीरातला आम वाढला की जवळजवळ 8 ते 10 दिवस माझे सांधे दुखतात. त्याच्यानंतर मग पूर्वपदावर येतात आणि त्याच्यामुळेच मला खाण्याचे पत्ते एवढे पाळावे लागतात. खूप त्रास आहे सांधेदुखीचा. दादूड्या दादूड्या. मी आता दादूचा औक्षण करत आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति दधातु. तू दीर्घायुष्य हो, सुखी राहा, निरोगी आयुष्य जग. तुझ्या बर्थडे साठी स्पेशल पदार्थ बनवलेला आहे, ते म्हणजे रसगुल्ले. आणि काल याने चोरून खाल्लेले आहे. चोरून नाही, तो बोलला खा. मी योगा क्लासला गेले होते ना, तेव्हा खाल्ले. म्हणलं याला सरप्राईज द्यावं, पण सरप्राईज नाही राहिलं. आणि मस्त ना, मायेतर्फे आणि माझ्या वडिलांतर्फे आईला भेट, औक्षणाचं भेट. मी औक्षण केल्याबद्दल त्याने मला भेट दिलंय. हे गिफ्ट दादूच्या दीदीने पाठवलेलं आहे मुंबईवरून. जेव्हा मी झोपीत होतो तेव्हा कधी कोण आलेलं घेऊन सकाळ सकाळी 6 वाजता आणले 12 का 12:30. 12:30 वाजता रात्रीची. बापरे बाप. रात्रीच्या 12:30 वाजता दादूच्या दीदीने गिफ्ट पाठवलेलं आहे मुंबईवरून. म्हणजे तिने ऑर्डर केलेलं आणि इथं आलं. घ्या, दीदीला धन्यवाद बोला. मेरे चाहते बहुत है. आम्ही केक वगैरे नाही कापत कधी. आमचं असं असतं की मंदिरात जायचं, देवधर्म करायचा, त्याच्यानंतर गोरगरिबांना काहीतरी अन्नदान करायचा, असं आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत असतो. केक वगैरे नाही कापत आम्ही. पण मला केक खायला आवडतो, कापायला नाही आवडत. ठीक आहे. 3 मेला पण करूया मस्त. आपण देवाला कुठेतरी जाऊया. 3 मे दिवशी याचा तिथीनुसार जन्मदिवस आहे. वैशाख शुक्ल पक्ष 6 षष्ठी हा तिथीनुसार जन्मदिवस आहे दादूचा. चलो चलो. हाँ जी. अभी पाय लागू चाचा. पाय लागू छे. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा, शांत रहा. पप्पा काय म्हणतात, आज पप्पा जेवण नाही करणार, आज तुझ्यासाठी उपास धरलाय म्हणे. तुझा जन्मदिवस आहे. आहो, तिथीनुसार येईल ना त्याचा जन्मदिवस, तेव्हा उपास धरा. वाटतं पप्पा तर बोलतायत. दाखव. दादू माझा आज 20 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे. जी चला साहेब, येतो. आओ जाओ बेटा. साहेब पप्पांना सारखं म्हणते, साहेब पैसे पाठवा, साहेब पैसे पाठवा. चला आता मी सुद्धा स्वयंपाक करून घेते पटकन. आजी इसको देखो, पारुसे को.
जी हे घ्या. आजच्या भाज्यामध्ये मी अजिबात कांदा लसूण घातलेला नाही. आम्ही आता जेवण करत आहोत. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. ठीक आहे फुंडजी. अडम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वान्न दोषो न लिप्यते. आज जेवणामध्ये मी बनवले आहे दुधी भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी, चपाती. अरे बापरे, अख्खाच टाकला. मला गोड पदार्थ आवडतात तसे, आणि त्यातल्या त्यात रसगुल्ला म्हणलं तर विचारूच नका. रसमलाई रसमलाई पण खूप आवडते. बालुशाही बर. जलेबी बालुशाही नाही आवडत. पप्पांना आवडते की. पप्पांना जलेबी खूप आवडते. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि भोजन झाल्या मी आज किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे. किचन एकदम चकाचक करून ठेवलेलं आहे. आता फक्त भांडी राहिलेली आहेत, ते निवांत घासते थोड्या वेळाने. हां जी, आओ जाओ फोंडजी. पालेभाज्या आणा काहीतरी. ठीक आहे. आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, जे की मी काल सकाळी या मातीच्या भांड्यामध्ये तापवलेलं. तर मातीच्या भांड्यात तापवलेलं दूध खराब अजिबात नाही झालं. 2 वेळा पिलं आणि अजून पण तसंच आहे, अजिबात खराब झालं नाही. हेच दूध मी स्टीलच्या किंवा इतर दुसऱ्या भांड्यामध्ये तापवलं असतं ना तर संध्याकाळपर्यंत खराब झालं असतं. तेही देशी गाय दूध लवकर खराब होत असतं. पण ह्या मातीच्या भांड्याचं एक कमाल आहे की अजिबात खराब नाही झालं. दूध उकळत आहे आणि मातीचं भांड मी सहज असं उचललेलं आहे. म्हणजे काठ अजिबात गरम होत नाही, फक्त बॉटम गरम होतो मातीच्या भांड्याचा. तर एवढं छान गुणकारी मातीचं भांड आहे. त्याच्यामुळेच पूर्वीचे लोक हे मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करत होते. खूप छान आहे. दूध उकळायला आहे. आता गॅस बंद करते. दादूला चोरून चॉकलेट खाते आम्ही दोघंजण. पाठवून दिलेलं आहे. मी मना केलं होतं, मी अजून पण सांगतो. तो आले मनाला म्हणलं चल आपण एक खाऊया. तो खायला आल्यानंतर तसाही तो जाणार आहे खायला एकटा. पण म्हणतोय एक खायला काय हरकत आहे. एक खाओ एक खाओ. चला आपण दोघं अर्धा अर्धा खाऊ. चल यहाँ बैठ के खाएंगे मस्त पंखा लगा के. सीट हॅव अ सीट. अगं बस माझ्याबरोबर खा, लागू नकोस. चॉकलेट मस्त आहे. दादूच्या अगोदर मी खात आहे. वा वा छान आहे. ते तरी खा, ते महत्वाचं आहे. अजून काजू आहे. काजू नाही, वॉलनट असतो. वॉलनट आहे का? मला काय म्हणला तू एकटीच खा, मी नाही खाणार. आता स्वतः पण खाते. खा 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 ना. अरे खा, गेलं वॉलनट तुझ्या तोंडामध्ये गेलं. खा. आपल्या भारतीय मिठाई चांगलेत खाल्लेल्या, काय चॉकलेट वगैरे. लेकिन आजकल के बच्चों को इसका ही अट्रैक्शन है. दीदीने पाठवलेलं जेट. दुपारचे 3 वाजले आता. थोडा वेळ मी आराम केला म्हणजे काही झोपले नाही, कारण माझे सांधे खूप ठणकत होते आणि वरून गरम पण होते खूप. कंटिन्यू घामाच्या धारा चालू आहे. तुमच्याशी बोलते तरी सुद्धा अजूनमध्ये मला घाम पुसावा लागतो. म्हणून म्हणतात ना, मनुष्य जन्माला येऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे. निदान आपल्यासाठी नाही पण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तर लावलं पाहिजे. आणि आता एवढी गरमी आहे, भविष्यात काय होणार आहे काय माहित. खूप गरमी असणार आहे भविष्यामध्ये. मी तर 7-8 वर्षापूर्वी 7-8 झाडं लावलेली, त्यांचं पालन पोषण केलं 6-7 वर्ष, रोज पाणी घातलं आणि आता ते मोठे झालेले आहे. त्यांची फळं सुद्धा खात आहे मी. मला खूप आनंद होतो त्या झाडांकडे बघितल्यानंतर. आणि तसंही मी प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडं लावत असते वेगवेगळ्या ठिकाणी. आता मला भूक लागलेली आहे, काहीतरी भेळ वगैरे बनवून खाते. पण आता त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे. दादू अजून नाही आला कॉलेजवरून. या ताटामध्ये मी चुरमुरी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ना छान कांदा टोमॅटो मिक्स करते, असा कोथिंबीर, आणि डाळ. एक नंबर भेळ झाली. स्वादिष्ट आणि हेल्दी भेळ तयार झालेली आहे. आता याचा आनंद घेते. दादू तू एवढं खाऊन आला की पोट धरूनच आलं. आता पोटले भरले. काय खाल्लं? काय खाल्लं? एन नंबर ऑफ दादू आयटम्स होते. कुठं खाऊन आला तू सांग? दुर्वांपूर. अरे इथे नको झोपू, मला पाठशील राजा. 5 वाट्या आमरस पिला. 5 वाट्या आमरस.
बापरे, दुर्वांकूर हे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आहे आणि आज आलो तिथे जाऊन जेवण करून आलेलं आहे. हॉटेल नाहीये, थाळीचा स्पॉट आहे. हा, थाळी सिस्टम आहे तिथं आणि थाळी खूप छान मिळते त्याच्यामध्ये. मी लहान असताना, तुम्ही लहान असताना खाल्लेले, त्याच्यानंतर नाही खाल्ली थाळी. हं? ठीक आहे, नसीब वाला है अकेला खा के आया. ठीक आहे, आता हात पाय धुवा. अरे मला जेवण नाही संध्याकाळी. दादू म्हणतोय त्याचं डोकं जाम झालं जेवण करून, खाऊन खाऊन. एवढा कशाला खायचं, ठेवून यायचं शिल्लक. पदार्थ सांगतो काय काय होतं. हा, आमरस, श्रीखंड, वा, त्यानंतर अख्खा मसूर, अख्खा मसूर, पनीरची भाजी, ओ भाई, त्यानंतर काय होतं दहीवडा, अच्छा, मोदक हा, विथ साधूक तूप, बापरे, चपाती, पुरी, कोशिंबीर, सगळं खाऊन आला. मसाला भात, साधा भात, डाळ भात विथ त्याच्यावर पण साजूक तूप, एक भजी, नंबर, पापड. एक नंबर, एक नंबर. बाय बाय. पोटात काय संध्याकाळी जेवण करणार की नाही सांग. काय स्पेशल बनवलं हे राम, हे राम, आपल्या पोटात जागा आहे का रे? एवढं पोट फुगलं दिसतंय मला. स्विमिंग पूल जाएंगे ना, वो पचक के आएंगे ना. ठीक आहे, मी संध्याकाळी काय नाही बनवणार आहे. त्या सकाळची भाजी आहे भेंडीची भरपूर, त्यानंतर भोपळ्याची पण भाजी आहे, एखाद्या वेळेस डाळ भात बनवेल. पण एवढं सगळं खाऊन आलंय, थोडंसं हलकच खावं संध्याकाळी. माझ्या मनाचा मित्र आलेला आहे, त्याला रसगुल्ले देते. हे घे बाळा. मग सुट्या लागल्या का तुला? छान, मज्जे में. सीएच करतो ना बाळा तू? नाही, आता सोडलं. मग आता काय करतो? आता बँगलोरला यायचं मला कोर्स करायला. कुठला कोर्स? सिडॅकचा. सिडॅक. अरे वा वा, छान. कसे मांडलेत रसगुल्ले? छान आहे, छान आहे. तुला आण बाळा. मला नाही, खूप खाल्लेत सकाळी, आणि चॉकलेट पण खाल्ले दादूचं. आणि दादू आलेला झोपलेला आहे, मस्त पोट भरून खाऊन आलेला आहे आणि झोपलाय आता आरामात. हो, मग गेलेला दुर्वांकूरला. दादू आता मंदिरामध्ये चाललेला आहे आणि खाऊन खाऊन थकलेला आहे. असं लोक काम करून थकतात, हा खाऊन थकलेला आहे. त्याला मी 200 रुपये देत आहे. गोरगरिबांना केळी किंवा बिस्किट वगैरे काहीतरी वाट. ठीक आहे, आवजा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.